श्रीराम. आता आपण 143वा श्लोक पाहणार आहोत. समर्थ म्हणतात, अविद्या गुणे मानवा उमजेना, भ्रमे चूकले हित ते आकळेना, परीक्षे विणे बांधिले दृढ नाणे, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे. श्रीराम. मागच्या श्लोकामध्ये समर्थांचे मन हताश झाले आहे, त्यांना काही कळत नाही अशी गोंधळलेली त्यांची अवस्था झालेली होती. आणि आता प्रयत्न करूनही आत्मदर्शन होत नाही, म्हणून समर्थ या ठिकाणी आपल्या मनस्थितीचा तटस्थपणाने विचार करताना आपल्याला दिसतायत. त्यांचं म्हणणं असं आहे की अविद्या गुणे मानवा उमजेना. अविद्या म्हणजे यथार्थ वस्तूचं ज्ञान. आपल्याला एखाद्या गोष्टीचं नीट ठीक व्यवस्थित ज्ञान नसतं आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला नीट समजत नाही आणि भ्रमे चूकले ते आकळेना. आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला भ्रम होतो म्हणजे ही गोष्ट बरोबर आहे का चूक आहे हे काही केल्या समजत नाही. आणि म्हणून मग काय होतं की सत्य काय आहे, हे सगळं जे जग माझ्या भोवती आहे ते अज्ञानामुळे मला सत्य भासतंय, हा भ्रम असतो. हे काही खरं नाही हेही मला कळतं आहे. असं म्हणजे अज्ञानामुळे सत्य काय आहे हा भ्रम आहे हे कळतं, एवढं ज्ञान त्यांना होतंय. आपल्याला कळत नाही हे त्यांना उमगतंय. मग काय खरं आहे, मला नक्की काय हवंय, माझं नेमकं काय चुकतंय, कुठे चुकतं आहे असा विचार ते करत आहेत. आणि अनेक वेळेला असं होतं की काय खरं आहे हे ठाऊक नसतं. पुढे जे दिसतं ते खरं मानून मनुष्य ती गोष्ट आपल्याला जवळ करीत असतो, पण नंतर लक्षामध्ये येतं की अरे आपल्याला जे हवं होतं ती ही गोष्ट नाहीच आहे. म्हणजे व्यवहारामध्ये सुद्धा असं होतं बघा, आपण एखाद्या मॉलमध्ये किंवा दुकानामध्ये जातो किंवा एरवी सुद्धा असं की आपल्याला असं वाटतं की ही वस्तू आपल्याला हवी आहे किंवा हे आपण घ्यावं, आणि अशा अनेक वस्तू आणि अनेक वस्तूंचा संग्रह आपण गोळा करतो. आणि नंतर मग आपल्याला काही वेळेला असं जाणवतं की अरे हे तर सारे आपण उगीच गोळा केलेले, याची वास्तविक पाहता आपल्याला काही गरज नाहीये, आपल्याला याचा उपयोगही नाहीये आणि उगीच आपण दिसलं ते घेतलेलं आहे, विचारच केला नाही त्या गोष्टीवर, असं आपल्याला हे नंतर जाणवतं. हे आपल्याला व्यवहारातही लागू पडतं. आणि तेच समर्थांनी या ठिकाणी अतिशय सुंदर दृष्टांत देऊन आपल्याला सांगितलेलं आहे. बघा, समर्थ याच्या म्हणतात, परीक्षे विणे बांधिले दृढ नाणे, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे. की एक नाणं, एखाद्या व्यक्तीला एक नाणं मिळालं आणि ते नाणं मिळालंय ते किमती आहे, हे कामाचं आहे असं त्याला वाटतं, आणि म्हणून तो काय करतो की ते नाणे बांधिले दृढ नाणे आपल्या कडोसरीला किंवा आपल्या पदराला ते घट्ट नाणं बांधून ठेवतं की ही कामाची वस्तू ही केव्हा तरी कामाला आपल्याला येईल असं हे करतो. आणि त्यानंतर तो व्यवहारामध्ये ज्या वेळेला खरोखरीच त्या नाण्याचा चलन म्हणून उपयोग करायला जातो, त्यावेळेला दुकानातून वस्तू घेतो आणि दुकानदाराला नाणं देतो. त्यावेळेला तो दुकानदार म्हणतो की अहो हे काय, हे नाणं काही खरं नाणं नाहीये, याच्यात मी तुम्हाला काही देऊ शकत नाही, हे खोटं नाणं आहे. आणि मग ते नाणं तो त्या व्यक्तीच्या हातामध्ये परत देतो. मग त्या नाण्याकडे बघत असताना त्याला असं लक्षामध्ये येतं की अरे हे नाणं तर आपल्याला मिळालं, आपण ते घेतलंही सांभाळलंही, परंतु हे नाणं खरं आहे की खोटं आहे याची परीक्षा शहानिशा आपण केलीच नाही. आणि याची पारख न केल्यामुळे काय झालेलं आहे तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आपली चक्क फसगत अशी झालेली आहे, हे त्याच्या लक्षामध्ये येतं. असंच काय होतंय की हा आपल्या भोवतीचा सगळा जो व्यवहार आहे, सगळं जे जगत आहे हे खरं आहे असं मानून आपण त्यामध्ये रमत असतो. त्याच्यामधल्या इच्छा आकांक्षा, त्यानंतर सुख दुःख, याच्याबरोबर नातीगोती, याच्यामध्ये आपण वाहत जात असतो. आणि ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला असं लक्षामध्ये येतं की अरे ज्याच्यामध्ये आपण गुंतलो आहोत हे काहीही खरं नाही, कुणीही माझं नाही, काहीही खरं नाही, हे त्यावेळेला लक्षामध्ये येतं. आणि म्हणून ते म्हणतात, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे. हे सत्य काय आहे हे कोणाकडनं समजून घ्यायला पाहिजे तर खरोखरीच एखाद्या जाणकार व्यक्तीकडनं खरं सत्य काय आहे हे आपल्याला
समजलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, अशी एक जाणीव, खोल अशी जाणीव समर्थांच्या मनामध्ये या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून ते म्हणतायत अविद्या गुणे मानवा उमजेना. खरं काय आहे, हे अविद्येमुळे, विद्या नाही तिथे ती अविद्या, खरी विद्या किंवा खरं ज्ञान म्हणजे परमेश्वराचं ज्ञान हे खरं ज्ञान. अविद्या गुणे मानवा उमजेना, भ्रमे चुकले हित ते आकळेना. की आपलं हित कशात आहे हे काही कळत नाही. परीक्षे विणे बांधिले दृढ नाणे, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे. श्रीराम.